नमस्कार, मी उज्ज्वला रवींद्र दामसे पुन्हा आपल्यासमोर सादर करीत आहे प्रकार या माध्यमातून. आज आपण पाहणार आहोत हार या प्रकाराची माहिती. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत हार या दागिन्याने आपली जागा अशा पद्धतीने राखून ठेवलेली आहे की आजही तो आवडता दागिना आहे. महिलांच्या म्हणजे खास करून विवाहित महिलांचा मंगळसूत्र हा दागिन्यानंतर सर्वात प्रथम दागिना जर आवडीचा असेल तर तो हारच आहे. मोहनजोदडो आणि हडप्पाच्या उत्खननामध्ये सोने आणि काच यापासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराचे मणी सापडले. या मण्यांपासून बऱ्याचशा माळाही होत्या, म्हणजे हा दागिना खूप जुना आहे हे सिद्ध होतं. प्राचीन वैदिक वाङ्मयामध्ये या हाराला सुवर्णमाला, ललंकित, निष्क, शंका, प्रालंबिका, उरस्फृतिका, कंठभूषण अशी नावे आढळून आलेली आहेत. सोन्याच्या धातूपासून बनलेल्या हाराला प्रालंबिका आणि मोत्यापासून बनलेल्या माळीला उरसूत्रिका किंवा मुक्तावल्ली असेही म्हणतात. ही नावं संस्कृतमध्ये आढळतात. संस्कृतमध्ये या मोत्याच्या माळीला संख्याप्रमाणे नावं आहेत. जर ही 100 सरीची माळ असेल तर तिला देवछंदक असं म्हणतात. जर ती 32 सरीची माळ असेल तर तिला गुस्त आणि 24 सरीची माळ असेल तर तिला गुस्तार्थ असं म्हणतात. जर ती 7 किंवा 8 सरींची माळा असेल तर तिला नक्षत्रमाला म्हणतात आणि जर ती 1 सरीची माळ असेल तर तिला वैजयंती माला म्हणतात. प्राचीन काळी सोने, चांदी, हिरे, मोती, शंख, शिंपले, फुलं, दगड, माणिक यापासून सुद्धा हार तयार केले जात होते आणि या आधुनिक काळात तर प्लास्टिक पासून सुद्धा हार तयार केले जातात. म्हणजे या हाराने सर्व धातूंमध्ये आपली जागा केली आहे. तर चला पाहूया पारंपरिक हारांचे प्रकार. सर्वात प्रथम आपण पाहूया ठुशी या हाराकडे. ठुशी ही अनेक छोट्या मोठ्या मण्यांपासून गुंफून केलेला हार आहे. हा हार 9वारी साडीवर आणि 6वारी साडीवर सुद्धा घातला जातो. छोट्या छोट्या मणींना गुंफून मध्यभागी एखादा मोठा मणी किंवा पान, फूल असं ठेवून हा हार बनवला जातो. हा साधा आणि सुंदर दिसणारा हार आहे. हा गळ्याभोवती फिट्ट घातला जातो. 9वारी साडी असो वा 6वारी साडी, महिलांना पसंत पडेल असा ही ठुशी आहे. ही ठुशी महाराष्ट्रातली एक पारंपरिक दागिन्यांमधला एक दागिना आहे. खूप सारे मणी एक प्रकारे ठुसून भरले जातात, म्हणून कदाचित या हाराचं नाव ठुशी असू शकतं. ठुशीचेही काही प्रकार आहेत. पारंपरिक पद्धतीने बनवलेले ही ठुशी कोल्हापुरी साज ठुशी, महालक्ष्मी साज ठुशी, सोनेरी कला ठुशी, लांबट मणी ठुशी, वज्रटीक ठुशी, राजपुती ठुशी, गडी ठुशी आणि मंगळसूत्र ठुशी अशा अनेक प्रकारात आपल्याला आजही बाजारात पाहायला मिळतात. लहान मुलींपासून वयोवृद्ध महिला सुद्धा ठुशी घालू शकतात. बोरमाळ, बोरांच्या आकाराचे मणी ओवून तयार केलेली ही माळ म्हणजे बोरमाळ. ही बोरमाळ आतून पोकळ, कधी कधी लाखही भरलेला असतो अशी ही माळ म्हणजे बोरमाळ. ही बोरमाळ कधी 1, 2 किंवा 3 सरीची सुद्धा असते. बोरमाळ घातल्याने असं वाटतं की भरपूर अंगावरती दागिने आहेत. साडीवर तर ही बोरमाळ खूपच शोभून दिसते. पुतळी माळ अतिशय प्राचीन असा हा दागिना आहे. महाराष्ट्रातला लोकप्रिय दागिना म्हणजे पुतळी हार. सोन्याची पानं लाल किंवा काळ्या रंगामध्ये ओवलेली असतात. या पानावरती लक्ष्मीची पुतळी म्हणजे चित्र रेखाटलेले असते. त्यामुळे पुतळी म्हणजे पुतळा असा उल्लेख करून या हाराला पुतळी हार असे म्हटलं जातं. कमी खर्चामध्ये हा हार तयार होतो. चिंचपेटी हार सोने, चांदी, मोती, माणिक यापासून गुंफून बनवलेला हार आहे. या हाराच्या मध्ये पेटीप्रमाणे सोन्याच्या उभ्या पट्ट्या असतात. या पट्ट्यांवर नक्षी आणि मत्स्य नक्षीचा यामध्ये समावेश असतो. हा हार गळ्याभोवती कॉलर प्रमाणे घट्ट आणि ताठ असतो. स्त्रियांच्या आवडीच्या हारामध्ये या चिंचपेटीचाही तेवढा समावेश आहे. लफता हार मुसलमान पद्धतीचा प्रभाव असलेला परंतु महाराष्ट्रीयन हार म्हणजे लफता हार. सोन्याचे मणी आणि नक्षीदार पेट्या ह्या सोन्याच्या तारेमध्ये गुंफून हा हार बनवला जातो.
ही तार टोचू नये म्हणून मागच्या बाजूला रेशमी कपड्याची एक गादीही असते. गळ्याला घट्ट बसावी म्हणून दोरी किंवा कडीही असते. पोहेहार. पोहेहार नावाप्रमाणे पोह्यासारखे सोन्याचे पातळ पत्र्याचे आतून पोकळ असलेले पोह्याचे दाणे, अधेमध्ये गोलाकार नक्षीदार, खास करून त्यावर लक्ष्मीचे चित्र असलेली नक्षी असेही आणि ओवलेले असतात. वजनाने हलके आणि भरीव असा हा हार फार पसंत केला जातो. कोल्हापुरी साज. महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलाचा आवडता हार म्हणजे कोल्हापुरी साज. सोन्याच्या पत्र्यात मढवलेला, आतून लाख भरलेला आणि जावमणीने तसेच सोन्याची पानं ज्याला पानण्या म्हणतात ते सोन्याच्या तारांमध्ये गुंफून हा हार तयार केला जातो. या हारामध्ये मासा, कमळ, शंख, चंद्र, नाग, कासव अशी शुभचिन्ह असलेल्या नक्षीदार सोन्याच्या पेट्या असतात. अशा पेट्या आणि सोन्याच्या मणी एक सोडून एक अशा पद्धतीने गुंफलेले असतात. अशा प्रकारे या कोल्हापुरी साजची रचना असते. कोल्हापुरी साज हा मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा हार आहे. तन्मणी हार. हा हार प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत महिला खूप पसंत करतात. साडीवर हा खूप सुंदर हार दिसतो. या हाराची रचना म्हणजे 3 किंवा अनेक सरींची ओवलेली ही माळ. या माळीच्या मध्यभागी डाळिंब्या रंगाचे हिऱ्याने नटलेला लोलक, कधी साधारण तर कधी मोठा असा हा तन्मणी हार. चंद्रहार. दोन्ही बाजूला त्रिकोणी, चौकोनी किंवा नक्षीदार पेट्या असलेला आणि 3 किंवा अधिक सरी असलेल्या मोत्यांचा सरींचा हार. हा हार मध्यभागी मोठे मणी आणि चढत्या क्रमाने छोटे छोटे होत जाणारे अगदी चंद्रासारखा दिसणारा हा हार म्हणजे चंद्रहार. गळ्यापासून बेंबीपर्यंत असा भरीव असा हा हार म्हणजे चंद्रहार. साडीवरती खूपच शोभून दिसणारा चंद्रहार. आपण हा व्हिडिओ पाहिला, आपल्याला कसा वाटला? प्रतिक्रिया द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.